नमस्कार श्रोते मित्र हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सर्वांचं मी दीपक रेगे मनापासून स्वागत करतो आणि एकच विनंती करतो की तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. कारण दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हाला नेहमीच प्रतिथयश लेखकांच्या कथा कादंबरी नियमितपणे ऐकायला मिळतात. श्रोते मित्र हो, आज तुम्ही ऐकणार आहात अनघा लिखिते यांच्या लेखणीतनं साकार झालेली कथा आठवण. आज सुद्धा मी उदास होऊन बसले होते. समीर जवळच होता. त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा उदास भाव होते. समीर म्हणाला, रसिका, तुला आठवते महिन्याभरापूर्वी सुद्धा तू अशीच उदास होऊन बसली होतीस आणि मी मात्र खुश होतो. मी म्हणाले, हो ना, आपण ना समोरच्याला जज करत बसतो इतरांचे अनुभव ऐकून. चल चल रसिका, मी कॉफी करून आणतो, मग जाऊ कुठेतरी मन रमवायला. मी उसना हसून म्हणाले, नाही नको कॉफी. कॉफी आणि बरंच काही असलं ना तरी गप्पा या चहाबरोबरच होतात. त्याच्या आईचं हे नेहमीचं वाक्य जेव्हा मी म्हटलं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर हलकंच हसू उमटलं. त्यांनी पापण्या थोड्या खाली केल्या, मान हलवून दाद दिली. मग म्हणाला, मी फाफडा घेऊन येतो, मग झकास चहा आणि फाफडा खाऊया. तो गेल्यावर मी भूतकाळात शिरले. मी अशीच उदास बसलेले होते कारण काल समीरला फोन आला होता त्याच्या आईचा, त्या 6 महिन्यांसाठी राहायला येणार म्हणून. समीर तर फार खुश होता, पण माझ्या चेहऱ्यावर रात्रीपासूनच 12 वाजले होते. तेवढ्यात निहारिकाचा फोन आला. ती नेहमीच्या उत्साहानं म्हणाली, ए हॅलो, कशी आहेस? मी आपली बट बोटानं गोल गोल फिरवत उदास होऊन म्हणाले, सध्या तरी ठीक आहे. ए चलतेस का या विकेंडला? फ्रेंडशिप डे सुद्धा आहे. लोणावळ्याला जाऊ, मस्त मज्जा करू. आभी सारखा हट्ट करतोय आणि सनील सेमिनारला जाणार आहे. मी म्हणाले, नाही ग, कसला आलाय अगं फ्रेंडशिप डे? आता नुसतं धुणं आणि भांडी घासणं. निहारिका खळखळून हसून म्हणाली, अगं बाई, सासू येणार आहे का? हो ग, आता काय सासूची सेवा. समीर खाईल मेवा आणि माझी निघेल हवा. तशा त्या खडूस तर नाही वाटल्या. अगं लक्षात घे, सुरुवातीला सगळे चांगले वागतात, पण आता कळेल तुला त्यांचा खरा स्वभाव. माझी सासू तर अगदी नक्कोसं करते बाई मला. अगं हो, माझ्याही ताईला असाच अनुभव आहे ग. 6 महिने कसे जातील देवाला माहिती. समीरला म्हटलं की मी माहेरी जाते तर चिडला ग माझ्यावर. अगं त्या लोकांना काय होतंय, त्यांची आई त्यांच्याशी नीटच वागते. बरं बाईसाहेब, घ्या काळजी घ्या, हां, बाय. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून मी सगळं आवरून स्वयंपाक करायला लागले. समीर सुद्धा लवकर उठून आंघोळ करून गेला स्टेशनवर आणायला. मी सुद्धा तयार होऊन बसले. त्या आल्या आल्या पाया पडण्याचे सोपस्कार आठवणीनं पार पाडले. त्यांची आंघोळ झाली. मायलेकांचा चहा नाश्ता टेबलवर तयार ठेवला. आई हसून म्हणाल्या, अगं हे ग काय रसिका, तू आमच्या अगोदर नाश्ता उरकून घेतलास का काय? मला वाटलं झाली सुरुवात. मी घाबरतच म्हणाले, अहो नाही आई, तुम्ही खाल्ल्याशिवाय कसं खाणार? अच्छा अच्छा, म्हणजे प्रयोग आमच्यावर का? मी पडली हळवी, तरी स्वतःला सावरत म्हणाले, मी पदार्थ चांगलेच बनवते, तुम्ही खाऊन तर बघा ना. हिम्मत करून म्हणाले सुद्धा. मला निहारिकाचे शब्द आठवले, नमतं घ्यायचं नाही. आईने माझ्यासाठी सुद्धा प्लेट घेतली. अगं मस्करी करत होते मी, घ्या आमच्यासोबत, बस. मला नाही असं बरं वाटणार. हां अगं, तुला माझ्याबद्दल सहजता यावी म्हणून मी मस्करी केली. मी दीर्घ श्वास घेतला. ते समीरच्या नजरेनं हळूच टिपलं. त्याच्या गालावरची खळी मी सुद्धा हेरली.
नंतर आई थोड्या लवणल्या. नंतर दुपारी त्यांनी जेवण सोबतच करायला लावलं. त्यांच्या बालपणीच्या आठवणी समीरनं जाग्या केल्या. आई म्हणाल्या, तुला सांगते रसिका, जेव्हा मी लहान होते ना तेव्हा लाडाची लेक म्हणून छोट्या छोट्या गोष्टींसाठी रुसून बसायचे. एकदा माझी आत्या आली आणि ती म्हणाली, अगं हे काय आनंदी, तुझं नाव आनंदी मी ह्यासाठी ठेवलं की तू सगळीकडे आनंद पसरवायचा, आणि तू काय ग सारखी रुसतीयेस. मग मी माझ्या नावाला जागले बरं का. हे आम्ही तुला बघायला आलो तेव्हा तू म्हणाली होतीस ना की तुला छान गाणं येतं, ऐकवशील एखादं गाणं. आईंनी माझ्या मनाच्या तारा छेडल्या. मी आनंदानं गिटार आणली आणि एक सुंदर जुनं गाणं गायलं. समीरनी व्हिडिओ घेतला, फॅमिली आणि फ्रेंडमध्ये फॉरवर्डसुद्धा केला. आईंनी सुद्धा त्यांच्या ग्रुपमध्ये शेअर केला. भरपूर छान छान कमेंट्स आल्या. आईंनी पाठ थोपटली. तिघांची दुपार आनंदात गेली. आईंनी रविवारी मुंबईला जायचा प्लॅन केला. सकाळी सकाळी आम्ही तिघे पटापट उठून तयार झालो. ड्रायव्हरसुद्धा अगदी वेळेत आला. आईंनी माझ्या हातावर फ्रेंडशिप बँड बांधला. आई म्हणाल्या, मैत्रीचे धागे कोळ्यापेक्षा बारीक असतात पण लोखंडाच्या तारेपेक्षा मजबूत असतात. तुटले तर श्वासानंही तुटतील, नाही तर वज्राघातानं सुद्धा तुटणार नाहीत. हॅपी फ्रेंडशिप डे. अरे वा आई, अगं तू तर एकदम लेखिका झालीस की. छे रे, हे मी नाही, हे बप्पू म्हणतात. ओ, आता मी सुद्धा रिलॅक्स झाले. माझ्या मनातून सासूबाई नावाचं ॲझ्युम भूत उतरलं. मी म्हणाले, तुमच्या आठवणी सांगा ना, अजून खूप आहे ना स्टॉक. आई म्हणाल्या, अगं आठवणी या मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात. वारूळ बघून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा काही आदमास घेता येत नाही. पण एका मुंगीनं बाहेरचा रस्ता धरला की एका मागोमाग एक असंख्य मुंग्या बाहेर पडतात ना. आठवणींचं सुद्धा तसंच आहे. अगं आई, मग काढ की एखादी मुंगी बाहेर. बाकी हे सुद्धा वप्पूच ना. यावर आई खळखळून हसल्या आणि मला विचारलं, रसिका तू कधी कोकणात गेली आहेस का ग. मी नाही म्हटल्यावर त्या आम्हाला त्यांच्या लहानपणीची आठवण सांगायला लागल्या. माझी मामे भावंडनं उन्हाळ्याच्या सुट्टीत आमच्या घरी आली. अगं कोकणात वाडे अगदी प्रशस्त, कोकणी माणसाच्या मनासारखे. त्यामुळे खेळण्यासाठी आम्हाला ऐस पैस जागा. दिवसभर हुंदडायचं. दुपारी माडीवर आंबे खात बैठे खेळ खेळायचे. संध्याकाळी समुद्रावर फेरफटका आणि रात्री अंगणात बसून सगळे जेवायचो. आजूबाजूचे सुद्धा येऊन अंगत पंगत करायचे. पण 9 वाजल्यानंतर मात्र झोपाझोप. अगो बाई, इतक्या लवकर झोप यायची. हो मग. बरं ऐक पुढे. माझा ना एक मामे भाऊ होता, स्वप्नील. फार बंड, पण बाबांना घाबरायचा. तो दादाला म्हणाला की आपण जागू रात्री, कारण त्याला जागेवाल्याबद्दल जाणून घ्यायचं होतं. हे काय असतं आई. अगं जागेवाला हा त्या जागेचं रक्षण करत असतो. आपण त्यांच्या वाटेला गेलो किंवा त्यांच्या कामात अडथळा निर्माण केला तर ते त्याची शिक्षा आपल्याला देतात. बाबांना शहरात जायचं होतं 2 दिवसांसाठी. स्वप्नीलने ती संधी साधली. दादा त्याला नाही म्हणत होता, पण तो काही ऐकेना. त्यांनी आम्हाला दम दिला की कोणाला काही कळता कामा नये. मी घाबरूनच बसले. आता ड्रायव्हरला सुद्धा इंटरेस्ट यायला लागला. आईंची सांगण्याची शैली जबरदस्त होती. असं वाटत होतं की अगदी डोळ्यांसमोर घटना घडतायत. अगं आम्ही अगदी चिडीचूप. मनात प्रचंड भीती. एक तर जागेवाल्याची आणि दुसरी बाबांची. दादानं स्वप्नीलवर संकट येऊ नये म्हणून जागायला तयार झाला. आज आम्ही 5 जण अगदी शांत. आईनी विचारलंच, काय रे आज मस्ती करूची नाही. आम्ही आपलं नाही असं काय नाही अशी उत्तरं देऊन वेळ मारून नेली. अगं मी आणि माझी मामे बहीण आईजवळ झोपलो होतो, पण झोप उडाली होती ग. डोक्यावर पांघरूण घेऊन आतमध्ये डोळे आणि कान उघडेच. याआधी कधीच 10 वाजलेले ऐकले नव्हते. आई, मामी, गडी माणसं, वाड्यातले भाडेकरू सगळे झोपी गेले होते. नीरव शांतता पसरलेली.
11चा ठोका पडला आणि दाराच्या कडीचा हळू आवाज झाला. आम्ही दोघींनी हळूच चादरीतनं बघितलं. दादा आणि स्वप्नील बाहेर पडले. त्यांनी दार ओढून घेतलं. हळूहळू वेळ पुढे सरकत होती. आमच्या हृदयाचे ठोके घड्याळाच्या टिकटिकीपेक्षा जास्त वाजत होते. असाच 12चा ठोका पडला. मी माझ्या मामे बहिणीचा शरयूचा हात घट्ट पकडला आणि अचानक कुत्री विचित्र आवाजात भुंकायला लागली. मला त्या वयातही कळलं की नक्की काहीतरी अनिष्ट होणार आहे. तेवढ्यात स्वप्नीलची हळू आवाजातली आर्त किंकाळी ऐकू आली. पण मला काय बाई बिछाण्यातनं उठायचं धीर होत नव्हतं. एवढ्यात टोल नाका आला. ड्रायव्हर म्हणाला, काकू थांबा की जरा, एवढं टोल क्रॉस केल्यावर पुढं सांगा, मला बिला इंटरेस्ट यायला लागलाय. आई हसून बरं म्हणाल्या. त्यानंतर आई पुढे परत सांगायला लागल्या, अगं शरयूच्या डोळ्यातनं तर अश्रू व्हायला लागले. बरं हिम्मत करून जावं म्हटलं तर नंतर ते दोघेही ओरडतील. आम्ही कशीबशी रात्र काढली ग. पहाटे पहाटे नुकतीच झोप लागली तर लोकांचा आरडाओरडा ऐकून जाग आली. आई मामी उठलेल्या होत्या. मग मामीचा रडण्याचा आवाज ऐकू आला. दादा आणि स्वप्नीलला लोकांनी घरात आणलं. दादा तर नुसता वेड्यासारखा वरच बघत होता. काहीच भाव नव्हते. स्वप्नीलला लगेच डॉक्टरकडे नेण्यात आलं. आईने जागेवाल्याच्या तिथे जाऊन नारळ वाहिला. पण स्वप्नीलचा हार्ट फेल झाला होता अगं. दादा काही दिवसांनी ठीक झाला. पण मामीनी सगळं खापर दादावर फोडलं. आम्ही सगळ्यांनी सांगितलं तरी ती काही ऐकायच्या मनस्थितीतच नव्हती. कारण तिने मुलगा गमावला होता ना ग. त्या लोकांनी मग आमच्याशी संबंध तोडले ते आजपर्यंत. हां, पण आम्हा भावंडांना माहिती होतं की चूक दादाची नव्हती. पण मग आई त्या दिवशी असं झालं काय? अगं दादा लवकर नाही बरा झाला. म्हणजे तो घाबरायचा रात्री. डॉक्टरांनी सांगितलं की त्याला सध्या काहीही विचारू नका. एक दिवशी त्यांनीच सांगितलं की त्या रात्री मी आणि स्वप्नील बाहेर पडलो. आम्हाला कोणीतरी दूरवर जाताना दिसलं. त्या पाठमोऱ्या व्यक्तीच्या मागे आम्ही जायला लागलो. आम्ही 8-10 फुटांवरच होतो. स्वप्नील हळूच म्हणाला की बघ, साधा माणूस आहे, तुम्ही उगाच घाबरत राहिला. अंधश्रद्धेला खतपाणी घालता असं काही नसतं जागेवाला बिगेवाला. असं म्हटल्यावर तो माणूस आमच्या नजरेसमोरनं गायबच झाला. आम्ही आश्चर्यचकित झालो, थोडे घाबरलो सुद्धा. तेवढ्यात स्वप्नीलच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. तो मला म्हणाला की अरे मी का घाबरतोय? मी त्याच्या मागे असणाऱ्या माणसाला बघून तिथेच कोसळलो. अंधारात त्याचे पांढरे शुभ्र डोळे बघितले. मला अंधारीच आली. मग काय झालं मला नाही माहिती. पण मग नंतर सारखे रात्री भास व्हायला लागले. जोपर्यंत मी स्वतः जाऊन जागेवाल्याची माफी मागितली नाही तोपर्यंत. पण आई यावर रक्षण करणारा असा कसा? असं नाही हां. तो संकटात सापडलेल्यांची मदतसुद्धा करतो. ती गोष्ट मी नंतर सांगेन. गप्पांमध्ये वेळ कसा गेला तेच कळलं नाही. आम्ही प्रभादेवीला पोहोचलो सुद्धा. आधी गणपती बाप्पांचं, महालक्ष्मीचं दर्शन घेतलं आणि मजेत घालवला दिवस. हळूहळू दिवस पुढे सरकत गेले. आमची मस्त गट्टी जमली. आईंनी माझ्या मनात घर केलं आणि आमच्या घरच्या रीतीभाती त्यांनी मला समजावून सांगितल्या. प्रत्येक सणाचं महत्त्व समजावून सांगताना त्यांच्या जुन्या आठवणी उजागर व्हायच्या. सासरे गणपतीत आले. 1.5 दिवसांचा गणपती असतो आमच्या घरी. नंतर मग आम्ही सगळे कोकणात आईंच्या गावी गेलो. कोकणातला गणपती एक अभूतपूर्व आनंद असतो. निसर्गानं केलेली लयलूट, लोकांचा उत्साह, मामांच्या घरचं अगत्य, मी पुरती भारावून गेले. आनंदाची शिदोरी घेऊन आम्ही पुण्यात परत आलो. बाबासुद्धा मस्करी करण्यात नेहमी पुढे. कधी आमच्या तिघांची विकेट घेतील कळायचं नाही. आईसुद्धा तोडीला तोड. मलासुद्धा जमायला लागलं. आई बाबा एकदा बोलत बसले होते.
मी मोबाईलमध्ये गुंग होते. तेवढ्यात समीर नाश्ता घेऊन आला. ते बघून मी चहा बनवायला गेले. समीर म्हणाला, काय गप्पा काय चालल्या आहेत? मी किचनमधनं हसून म्हणाले, संवाद 2 माणसांचा होतो समीर, त्यात तिसरा आला की गप्पा होतात, हो की नाही आई? आनंदीताईंनी मनमुरादपणे दाद दिली आणि म्हणाल्या, वाह सुनबाई वाह, जम गयो. मी ट्रेमध्ये चहा, फाफडा सोबत छान तळलेल्या मिरच्या घेऊन आले. बाबांना म्हणाले, बाबा घ्या, इथला फाफडा खूप मस्त असतो. बाबा मस्करीत म्हणाले, असतो असतो म्हणजे आत्ता नाही आहे. समीर म्हणाला, बाबा तिला म्हणायचं आहे नेहमी. मग बाबा माझ्याकडे बघून म्हणाले, तूच खा बाई, तुला इतकी भूक लागली आहे की तू आता शब्दसुद्धा खायला लागली आहेस. आई म्हणाल्या, भास्करराव. मग आई मला म्हणाल्या, तू त्यांना पुन्हा एकदा म्हण, खा. यू मीन आग्रह? तर अगं आपलं आडनाव काय आहे? लेले. 2दा कोणी म्हटल्याशिवाय घ्यायचे नाहीत ते. बाबांकडे बघत आम्ही मग खळखळून हसलो. दिवस आनंदात जात होते. गणपती, नवरात्र, दसरा, दिवाळी सगळे सण उत्साहात साजरे झाले. 24 नोव्हेंबरला आईंचा वाढदिवस आणि नंतर 30 तारखेला माझा. समीर म्हणाला, आईनी पद्धत अशी ठेवली आहे की त्या दिवशी ज्याचा वाढदिवस असेल त्यांनी आपल्याबद्दल, आपल्या कुटुंबाबद्दल 4 गोष्टी बोलायच्या, आपल्या अपेक्षा सांगायच्या, आपल्या मनातल्या भावना व्यक्त करायच्या, नवीन काही बदल सांगावेत जेणेकरून अजून सुधारणा होत जातील. केक कट केल्यावर आई म्हणाल्या, माझे तुमच्यासोबतचे हे 5 महिने खूप आनंदात गेले. घरून निघताना मनावर खूप दडपण होतं की रसिकाला आपलं येणं आवडेल का नाही, आपल्याला तिच्याशी जुळवून घेता येईल का नाही, आपल्या घरच्या रीतीभाती रसिका आनंदानं स्वीकारेल का नाही. कारण माझ्या मैत्रिणींचे अनुभव ऐकून सुनेबद्दल वेगळा ग्रह तयार होत होता. पण मी विचार केला की आपण तिची मैत्रीण बनून तिच्या रंगात रंगू आणि मग थोडं तिच्या थोडं आपल्या कलानं घेऊयात की. माझा स्वभाव आहे गप्पिष्ट आणि रसिकाचा स्वभाव हळवा, त्यामुळे मस्त सांगड जुळली. आता आम्ही असेच येत राहू. म्हणजे एखाद्या वेळी आमच्यापैकी कुणी एक राहिला तर त्यावेळी तुम्हाला आमचा स्वभाव जुळवून घ्यायला जड जाणार नाही. चालेल ना? अहो आई चालेल काय, धावेल, मी सुद्धा म्हणाले. 30 तारखेला माझा वाढदिवस. मला तर अगदी उत्सवमूर्ती असल्याचा फील आला होता. अशी शाही ट्रीटमेंट माहेरी सुद्धा मिळाली नव्हती. मी सुद्धा केक कापल्यानंतर माझ्या भावना व्यक्त केल्या. आई, बाबा, तुमचे आशीर्वाद नेहमी पाठीशी असावेत ही बाप्पांजवळ विनंती. माझ्यासुद्धा डोक्यात लग्नाआधीच किंतु परंतुचे जंतू वळवळत होते. खरं सांगायचं ना तर मला ताई आणि तिच्या काही मैत्रिणींचा सासूबद्दलचा अनुभव ऐकून आई नसलेल्या मुलाशी लग्न करायचं होतं. 2 ऑप्शन होते. त्यात समीर आवडला होता, पण त्याला आई आहे म्हटल्यावर मी त्याला नकार द्यायचं ठरवलं होतं. मग आईनं समजावल्यावर मी होकार दिला. तुम्ही येणार म्हटल्यावर मला टेन्शन आलं होतं, पण आता सगळं मळब दूर झालंय. मी तुम्हाला चुकीची समजले त्याबद्दल मनापासून माफी मागते. माझे डोळे पाणावले होते. आईंनी मला जवळ घेतलं, थोपटलं. बाबा मस्करी करत म्हणाले, अरे समीर, हा ऐतिहासिक क्षण कॅमेऱ्यात कैद कर की. समीरनं टिचकी वाजवली. मी भानावर आले. डोळे त्याचेही पाणावले होते. समीर म्हणाला, मी पहिल्यांदा बघितलं की सासूसाठी कुणी इतकं हळवं होतंय. तेवढ्यात निहारिकाचा फोन आला. काय ग, सुटलीस ना एकदाची? मी म्हणाले, नाही ग, मी आता मनानं बांधली गेली आहे. आज त्या गावी निघाल्या आहेत. खूप रडायला येतोय मला. त्या आई आहेत माझ्या, आई आहेत माझ्या त्या. समीरने माझ्याकडे बघून मंद स्मित केलं. श्रोते मित्र हो, आठवण ही कथा तुम्हाला कशी वाटली ह्याबद्दल जरूर जरूर कमेंट करा.
कथेचा हा व्हिडिओ लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करायला काहीही हरकत नाही. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. मित्रहो, पुन्हा भेटूयात वेगळ्या लेखकाच्या वेगळ्या कथेसह पुन्हा एकदा. तोपर्यंत नमस्कार मित्रहो.